पवन सर, गुड इव्हनिंग. आवाज येतोय का पहा. जर आवाज येत असेल तर आपण पुढच्या सर्व गोष्टींना सुरुवात करतोय. आवाज येत असेल तर आपण पुढच्या सर्व गोष्टींना मित्रांनो सुरुवात करू. यस. वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करत असताना प्रश्न कसे असतात त्या संदर्भातली आपली सगळी चर्चा चालू आहे. 10 वाजलेत आणि आपण वेगवेगळे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न चर्चेला घ्यायला लागलोय. त्या अनुषंगिक गोष्टी ज्या परीक्षेसाठी उपयोगाच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण पाहायला लागलोय. प्रत्येक दिवस नवीन काहीतरी तुम्हाला शिकवून जाईल. प्रत्येक दिवस नवीन काहीतरी तुमच्या समोर घेऊन येईल. कारण हे सगळं होणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण या सगळ्या प्रश्नांचा ज्यावेळा सराव होईल त्यावेळा म्हणेन मित्रांनो की खऱ्या अर्थानं आपल्याला इंग्रजी यायला चालू झालं. गायत्री मॅडम, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. वेगवेगळे प्रश्न आपण बघायला लागलोय. दररोज रात्री 10 वाजता किमान 10 ते 15 प्रश्न आपण दररोज चर्चेला घ्यायला लागलोय. पण ते 15 प्रश्न घेत असताना सुद्धा आपल्याला 1 तासाचा कालावधी, 45 मिनिटाचा कालावधी लागायला लागलाय. याचं कारण असं की आपण त्या प्रत्येक प्रश्नाच्या खोलात चाललोय. त्या प्रत्येक प्रश्नाकडे बघण्याची आपली नजर आपण तयार करायला लागलोय. त्यामुळे प्रत्येक प्रश्न एका वेगळ्या अँगलनं आपण बघायला लागलोय. ती नजर तयार होणं याला मी शिकणं म्हणत असतो. ओके. शिवलिंग सर, गुड इव्हनिंग. ओके. सूर्यवर्धन सर, गुड इव्हनिंग. ओके. आपण वेळ न दवडता आपल्या सेशनला सुरुवात करूया मित्रांनो. वेगवेगळे प्रश्न आजच्यासाठी तुमच्यासमोर काय आहेत बघा. उत्तरं द्यायचा तुम्ही खरोखरच प्रामाणिकपणे प्रयत्न करायला लागलाय आणि त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. कारण उत्तरं चुकली तरी चालतील पण ती बघण्याचे सराव तुम्हाला होणं खूप गरजेची गोष्ट आहे. इट्स व्हेरी इझी. राहुल सर, गुड इव्हनिंग. वेगवेगळे प्रश्न आपण बघायला लागलोय. दररोज रात्री आपण 10 वाजता या ठिकाणी भेटतो मित्रांनो. आजच्यासाठीचा तुमचा पहिला प्रश्न काय आहे त्या संदर्भात बघा तुम्हाला काही जमतं का. हा मित्रांनो आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय द्याल. हा TCS खाली विचारला गेलेला प्रश्न आहे. तलाठी करता आलेल्या सगळ्या प्रश्नांची मित्रांनो आपण चर्चा करायला लागलोय. तुमची वेळ चालू झाले. पवन सर, गुड इव्हनिंग. या प्रश्नाचं उत्तर काय असेल. तुम्ही वेळ चालू झालेली आहे. उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. कम ऑन. योगेश सर, गुड इव्हनिंग. वाव. मित्रांनो, उत्तर देत असताना आपल्याला प्रश्न व्यवस्थित कळाला तर अशा प्रश्नाची उत्तरं देत असताना मित्रांनो तुम्हाला वेळ लागणार नाही. प्रश्न थोडा वाचून बघा. वाचून बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अगदी यस, बी इनफ. काही लोक म्हणतात बी. ओके. राहुल सर इज सेइंग सी ऑप्शन. ओके. हांगे सर इज सेइंग सी ऑप्शन. मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे ती अशी की या शब्दांचे अर्थ पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावे लागतील. हे जर अर्थ आपण समजून घेतले तर मित्रांनो उत्तर देता येणं खूप सोपं जाईल. ही मुळातच काही वेळेला हे शब्द ऍडजेक्टिव्ह म्हणून पण काम करताना तुम्हाला दिसतील. इनफ या शब्दाचा अर्थ आहे पुरेसा. हे सगळं लिहून घ्या बरं. मी सतत सांगत असतो की हे सगळं लिहून घ्या कारण हे सगळं आपण कधी बघितलेलं नाही. इनफ म्हणजे पुरेसा. पुरेसा अशा अर्थानं ते वापरलं जातं. एखादी गोष्ट जेव्हा पुरेशी असते त्यावेळा इनफ. मोर या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो जादा. हे सांगायची गरज नाही, कदाचित तुम्हाला माहिती असेल. समचा अर्थ मित्रांनो आहे काही. यस. लिटल म्हणजे फार थोडा. यस. हे लक्षात घ्या की या पद्धतीनं या सगळ्या प्रश्नाकडे आपल्याला बघावं लागतं. शब्दाचे अर्थ माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. मंजुषा मॅडम इज सेइंग बी ऑप्शन. शिवलिंग सर इज सेइंग इनफ ऑप्शन. सचिन सर इज सेइंग बी ऑप्शन. क्या बात. मित्रांनो, वाक्य जर वाचून तुम्ही बघितलं तर अशा प्रश्नाची उत्तरं देत असताना अगदी सहज पद्धतीनं उत्तर काढू शकता. मदर वॉन्ट देम. आईनं त्यांना वॉर्निंग दिली. मदर वॉन्ट देम नॉट टू ड्राईव्ह फास्ट. गडबड करायची गरज नाही. ड्राईव्ह फास्ट करायची गरज नाही. ॲज देअर वॉज पुरेसा टाइम फॉर मॅच टू स्टार्ट. ओके. मॅच स्टार्ट व्हायला अजून पुरेसा वेळ आहे याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे ते म्हणजे इनफ. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. उत्तर बरोबर आलेले आहेत मित्रांनो. बऱ्याच लोकांनी उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे.
शब्दाचे अर्थ जर मला कळत असतील तर मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. याचा जो एक घटक जो आहे तो आहे मित्रांनो ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हचा जर तुम्ही अभ्यास केलात तर मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न सुटू शकतात. ही सगळी मित्रांनो ऍडजेक्टिव्ह आहे. इनफ, लिटल, सम अँड मोर, दीज आर द ऍडजेक्टिव्ह. आणि कायम लक्षात ठेवा मित्रांनो की लिटल हा शब्द निगेटिव्ह असतो, अ लिटल हा शब्द पॉझिटिव्ह असतो, द लिटल हा शब्द पॉझिटिव्ह असतो, पण लिटल हा शब्द मात्र निगेटिव्ह असतो म्हणून त्याचा अर्थ दिलेला आहे बघा, फार थोडा. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपण बघत जाणं गरजेची गोष्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन गायत्री मॅम, शिवलिंग सर कॉंग्रॅच्युलेशन, सचिन सर कॉंग्रॅच्युलेशन, बिकॉज यू गेव द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दिस. व्हेरी गुड. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो, जो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. व्हेरी सिंपल क्वेश्चन. वाचून बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. टेररिस्ट्स ब्रोक डॅश हाऊस अ फ्यू इयर्स बॅक द पार्लिमेंट. ओके. इनटू, अप, आउट का डाऊन. मित्रांनो काय उत्तर द्याल? यस, कमाल. Shubham sir is there. Welcome Shubham sir. Into is there. Gaurav sir is saying C option. क्या बात. गायत्री मॅडम, मुकुंद सर इज सेइंग डी ऑप्शन. मित्रांनो एक गोष्ट, प्रेपोजिशनचे आपले प्रश्न हमखास चुकण्याची शक्यता असते मित्रांनो. कायम लक्षात ठेवा, मूळ क्रियापद आहे ब्रोक. ओके. आता याला ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये घुसलं जातं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये प्रवेश केला जातो त्यावेळेला प्रेपोजिशन वापरलं जातं, ते म्हणजे इनटू. ब्रेक इनटू असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. ब्रेक इनटू याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीमध्ये प्रवेश करणे. बघा, टेररिस्ट म्हणजे दहशतवादी जे आहेत ते आत घुसलेले आहेत, घरामध्ये घुसलेले आहेत अ फ्यू इयर्स बॅक. याचा अर्थ मित्र ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन तर येणार नाही. ब्रेकडाऊन याचा अर्थ आहे मित्रांनो बंद पडणे. जशी गाडी आपली बंद पडते त्यावेळेला आपण म्हणतो की गाडी ब्रेकडाऊन झाली, याचा अर्थ गाडी बंद पडलेली आहे. पण ज्या वेळेला इनटू यायला पाहिजे, ब्रेक इनटू. काय आहे? ब्रेक इनटू. मित्रांनो हे लिहूनच घ्या, बऱ्याच परीक्षांना हे विचारलेलं आहे. ब्रेक इनटू म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये प्रवेश करणे अशा अर्थानं. आता ब्रेकआउट. आता ब्रेकआउट म्हणजे काय बघा. ब्रेकआउट, ब्रेकआउट याचा अर्थ आहे मित्रांनो पसरणे. ओके. हे पसरणे म्हणजे काय सांगतो की 2-3 वर्षापूर्वी आपल्याकडे कोरोना आला होता, त्यावेळेला आपण हे वाक्य म्हणायला हवं होतं की कोरोना ब्रोक आउट इन कंट्री. ब्रोक आउट सगळीकडे पसरलेला आहे. आउट म्हणजे बाहेर, हे ब्रेकआउट. लक्षात घ्या, ज्या वेळेला अशा पद्धतीनं आपण शिकत जातो त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला फ्रेझल वर्ब्स कळायला लागली, आउट येणार नाही. लक्षात घ्या, ब्रेकआउट याचा अर्थ आहे मित्रांनो एखादी गोष्ट पसरणे. ब्रोक आउट म्हणजे प्रेपोजिशनचे प्रश्न जवळजवळ 90% मुलांचे चुकतात हे सांगायला लागलोय, कारण अशी वर्ब आणि त्याचे अर्थ आपल्याला माहिती नसतात. म्हणून एक वही, एक पेन घ्या, कारण या हमखास परीक्षेला विचारलं तर ब्रेक इनटू याचा अर्थ आहे प्रवेश करणे. ओके. मी म्हटलं ब्रेक इनटू. ब्रेकआउट याचा अर्थ आहे पसरणे आणि ब्रेक डाऊन याचा अर्थ आहे एखादी गोष्ट थांबणे, अशा अर्थानं ते वापरलं जातं. म्हणजे एकच क्रियापद पण त्याला प्रेपोजिशन वेगवेगळी लावल्यामुळं याचे अर्थ मित्रांनो वेगळे होताना दिसतात. हे ज्या वेळा मी म्हणेन कळेल त्यावेळेला गुड इव्हनिंग दीपक सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांना चर्चा करत असताना एक लहानशी डायरी जरी घातलात आणि याच्यात ते सगळं लिहून घेत गेलात तर 100% त्याचा उपयोग कुठं ना कुठंतरी परीक्षेला होताना दिसेल. आय होप की तुम्ही मी सांगतेलं व्यवस्थित फॉलो करत आहात. हे फॉलो केलात तर 100%, कारण ही फ्रेझल वर्ब कॉमन आहेत. ब्रेक आउट, ब्रेक म्हणजे मोडणे, आउट म्हणजे बाहेर. त्याच्यातूनच येतं बघा ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला माहित आहे का ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो पसरणे. ब्रेक होते, एखादी गोष्ट ब्रेक होते त्यावेळा ती तुटते, मोडते, पसरते अशा अर्थाने ते घेतलं जातं. म्हणून ज्यावेळेला तुम्ही बातम्या बघत असतात त्यावेळेला मित्रांनो तुम्ही बघता
की त्या ठिकाणी म्हटलेलं असतं ब्रेकिंग न्यूज असा शब्द तुम्ही ऐकता, तो ब्रेकिंग न्यूज हा शब्द त्याच्यातून घेतलेला आहे. हे ज्याला कळतं त्याला मी म्हणेन खऱ्या अर्थाने इंग्रजी यायला चालू झालं. येस, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे काय लॉजिक आहे. आर्टिकलचा प्रश्न आहे मित्रांनो. पुन्हा एकदा या आर्टिकलच्या प्रश्नाकडे तुम्ही गेलात तर याचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात. कमाल. सुवार्ता सर, गुड इव्हनिंग. वेळ संपलेली आहे मित्रांनो. प्रश्नाचं उत्तर देत असताना आर्टिकल्स हा चॅप्टर अत्यंत महत्वाचा. टीसीएस पॅटर्न खाली तलाठी प्रश्नपत्रिकेमधल्या सगळ्या प्रश्नांची आपण चर्चा करायला लागलोय. 2023 चे सगळे प्रश्न आहेत आणि आर्टिकल्स हा चॅप्टर अत्यंत महत्वाचा. प्रत्येक परीक्षेला कुठं ना कुठेतरी मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले तुम्हाला दिसतात की जे आपण चर्चेला घेतलेले आहेत. या ठिकाणी उत्तर देत असताना सचिन सर म्हणतात ए ऑप्शन यायला पाहिजे. राईट, व्हेरी गुड. गायत्री मॅडम म्हणतात ए ऑप्शन यायला पाहिजे. यस मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुमच्याकडे लॉजिक असणं खूप गरजेची गोष्ट. म्हणून मी सतत सांगतो की ज्या वेळेला एखाद्या नामाच्या समोर पुन्हा पुन्हा हा मुद्दा फ्रेज किंवा क्लॉज येतो, फ्रेज किंवा क्लॉज येतो, अशा वेळेला मित्रांनो त्याच्या पाठीमाग आपल्याला त्या नामाच्या द वापरायचा आहे. आता हे फ्रेज आणि क्लॉज तुम्हाला मी समजून सांगेन. पहिली बाजू की याच्यात कोणतं उत्तर येणार नाही. फ्लावर्स. मित्रांनो, या शब्दाकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की फ्लावर्स इज इन प्लुरल फॉर्म. हे प्लुरल फॉर्म मध्ये आहे. प्लुरल फॉर्म मध्ये असेल तर कधीही वापरलं जात नाही. किंवा ॲन हे फक्त सिंग्युलर नामांकरता वापरलं जातं. मित्रांनो, उत्तर कळायला लागलेलं का बघा. काही लोकांनी सी ऑप्शन दिलाय. भरत सर, क्या बात, बिल्कुल सही जवाब, बिल्कुल ही सही जवाब. सी के साथ अगर आप जा रहे तो बिल्कुल सही जवाब. यस. बघा, मी उत्तर सांगायला लागले. फ्लावर्स इज इन प्लुरल फॉर्म, दॅट इज वाय दिस ऑप्शन इज गॉन. डी हा निघून गेला. मंथ ऑफ मे, मंथ ऑफ मे, ऑफ मे ही मित्रांनो फ्रेज आहे. नामाच्या समोर अशी फ्रेज येते त्यावेळेला मित्रांनो त्याच्या पाठीमागं आपण काय वापरायला हवं. द. ॲन तर येणारच नाही, त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला. तुमच्याकडे ए किंवा सी मित्रांनो ऑप्शन येणार आहे, तो म्हणजे सी ऑप्शन. किती लोकांनी उत्तर मित्रांनो. मंजुषा मॅडम अजूनही म्हणतायत की ए ऑप्शन. मंजुषा मॅडम, मी उत्तर सांगितलेलं तुम्हाला कळालेलं आहे का की आर्टिकल शिकत असताना हे दोन मुद्दे कळीचे मुद्दे आहेत, हे कळावे लागतात. फ्रेज कशाला म्हणतात, क्लॉज कशाला म्हणतात. नामाच्या समोर शब्दाचा समूह येतो, जो त्या नामाविषयी काही बोलतो त्यावेळेला त्याला फ्रेज म्हणतात. समोर वाक्य येतं, जर ते नामाविषयी काही बोलत असेल तर त्याला क्लॉज म्हणतात. आणि मग अशा नामाच्या पाठीमागे मित्रांनो द वापरावं लागतं. मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, एखाद्या नामाच्या समोर अशी ऑफची फ्रेज दिसते, 100% त्याच्या पाठीमागे तुम्ही द वापरू शकता. ओके सुवार्ता सर, कॉंग्रॅच्युलेशन. ओके मंजुषा मॅडम, ए ऑप्शन. ए ऑप्शन येणार नाही मित्रांनो. सी ऑप्शन, द आणखी द असायला हवं, कारण समोर आलेले आहे फ्रेज. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो ज्या वेळेला उत्तराकडे आपण बघू. सुवार्ता मॅम आहेत. क्या बात. सॉरी सॉरी फॉर मिस्टेक सुवार्ता. येस, व्हेरी गुड. सी ऑप्शन इज अब्सोल्युटली करेक्ट. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर कळालेलं आहे का. मुकुंद सर, उत्तर कळालेलं आहे का बघा. फ्रेज आणि क्लॉज या गोष्टीवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलात तर या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येईल. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. हो, डेली असतं लेक्चर, हे आपण डेली घेत जातो. यस सुवार्ता मॅडम, आपण डेली 10 वाजता या ठिकाणी येतो आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांची आपण चर्चा करत असतो. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पास्ट टेन्स form of the verb award to fill in the blank. The toppers of the every batch were dash scholarships. Awarding, awarded, been awarded, out to be awarded. What would be your logic? प्रश्न मित्रांनो वाचून बघा, काय तुम्हाला सुचतंय बघा. कमाल.
यस, उत्तर यायला लागलेत. क्या बात! स्वप्नील सरांनी उत्तर दिले. बी. कॉंग्रॅच्युलेशन. शिवलिंग सर इज गिव्हिंग बी ऑप्शन. यस, व्हेरी गुड. सूर्यवर्धन सर इज सेइंग बी. शुभम सर म्हणतात की युनिक नेम. यस, सुवार्ता हे नाम मी पहिल्यांदाच ऐकलेलं आहे आणि खूपच सुंदर नाव, की अशाही पद्धतीचं नाव सुवार्ता. क्या बात! व्हेरी गुड. युनिक नेम. व्हेरी गुड. वैभव सर इज सेइंग टू सेकंड ऑप्शन. सुवार्ता मॅडम बी ऑप्शन. ॲब्सोल्युटली करेक्ट. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बिलकुल सही. अवॉर्डेड याचं कारण काय आहे तुम्हाला सांगतो. वॉज आणि वार लक्षात ठेवा. वॉज, वार किंवा समजा ऍम, इज, आर. मी काय सांगतो थोडस समजून घ्या. वॉज वर असेल, ऍम इज आर असेल, याच्या नंतर येणारं क्रियापद एकतर त्याला आय एन जी लागायला हवं किंवा त्या क्रियापदाचा थर्ड फॉर्म तरी असायला हवा. जसं मी म्हणू शकतो वॉज अवॉर्डेड. हे बघा, वर अवॉर्डेड. एक गोष्ट लक्षात घ्या, ऍक्टिव्ह स्ट्रक्चर असेल तर ऍम इज आर येईल, पॅसिव्ह स्ट्रक्चर असेल तर वॉज वेर येईल. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट विथ द ऑप्शन बी. ऑप्शन इज ऍब्सोल्युटली करेक्ट. मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर बऱ्याच लोकांनी बरोबर दिलेलं आहे. मित्रांनो, हे वाक्य जे आहे, हे वाक्य पॅसिव्ह स्ट्रक्चर खरे आहे. सिंपल पास्ट टेन्सचा पॅसिव्ह जो आहे तो अशा पद्धतीनं जातो. लक्षात घ्या, पॅसिव्हच्या स्ट्रक्चरमध्ये वॉज, वेअर आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म येतो. त्याला अनुसरून जर विचार केला तर अवॉर्डेड इज ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, अभ्यास करत असताना अशा पद्धतीनं जर आपण बघत गेलो तर प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्यासाठी पुन्हा एकदा. 30 सेकंद वेळ आणि या प्रश्नाचं उत्तर काय द्याल. व्हेरी सिंपल क्वेश्चन. यू जस्ट ट्राय फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. यू आर अलॉटेड जस्ट 30 सेकंड फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. कम ऑन. यस मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर कसं द्याल, काय प्रश्नाचं उत्तर असावं मित्रांनो, कळतंय का बघा. या प्रश्नाचं उत्तर देत असताना क्वेश्चन टॅगचा सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर बऱ्याच लोकांनी दिलंय. ए ऑप्शन हॅडंट दे. बी ऑप्शन इज देअर हॅवंट दे. यस, वैभव सर बी ऑप्शन. सुवार्ता मैडम बी ऑप्शन. गायत्री मैडम बी ऑप्शन. संध्या मैडम इज देयर बी ऑप्शन. स्वप्निल सर, शुभम सर, क्या बात, बिल्कुल ही सही जवाब इस बार. कोई दिक्कत नहीं आप लोगों को. यस, बिल्कुल सही. यस, इथं म्हटलेलं आहे दॅट पीपल हॅव. राईट. हे क्रियापद तुम्हाला समोर वापरावं लागेल. वाक्य होकारार्थी आहे. क्वेश्चन टॅग नकारार्थी करावा लागेल. पीपल साठी प्रोनाउन मित्रांनो वापरावं लागेल, ते म्हणजे दे. आणि त्यामुळे तुमचं उत्तर येणार आहे हॅवंट दे. कारण वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होतो. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट विथ द ऑप्शन बी. नो डाऊट ॲट ऑल. दिस विल बी करेक्ट ऑप्शन. मित्रांनो, प्रश्न खूप सोपा होता. गायत्री मॅडम कॉंग्रॅच्युलेशन. आंगे सर कॉंग्रॅच्युलेशन. दीपक सर कॉंग्रॅच्युलेशन. मित्रांनो, अशाही पद्धतीचे प्रश्न येतात ज्या वेळेला क्वेश्चन टॅग केला जातो. त्यावेळेला पाठीमागच्याही एका सेशनमध्ये मी बोललो होतो, दोन गोष्टींची गरज असते. एक म्हणजे वर्ब आणि दुसरं म्हणजे प्रोनाउन. हे अत्यंत महत्वाचं. या ठिकाणी पीपल साठी प्रोनाउन आहे दे. क्रियापद आहे हॅव. हॅवचं मी हॅवंट केलं कारण क्वेश्चन टॅग करत असताना एक कॉमन नियम आहे, वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टैग मित्रांनो नकारार्थी घ्यायचा है. वेरी सिंपल क्वेश्चन इट वाज. नाउ गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर ये रहा. जवाब आपको देना है. आपके दिए गए हैं 30 सेकेंड्स. यू आर टू आंसर द क्वेश्चन इन जस्ट 30 सेकेंड्स. कम ऑन. प्रिया मैडम, गुड इवनिंग. सूर्यवर्धन सर इज सेइंग सी ऑप्शन. क्या बात.
मित्रांनो, उत्तराकडे जात असताना याचा चॅप्टर तुम्ही मला नेमका कोणता सांगाल? याचा चॅप्टर आपल्याला कळणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट. याचा चॅप्टर आहे मित्रांनो टेन्स. टेन्स वरचा मित्रांनो हा प्रश्न आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. वाक्यामध्ये बिफोर आलेला आहे, पुढे आलेला आहे रिच्ड, हा आहे सिंपल पास्ट. लक्षात येतंय का बघा, हा आहे सिंपल पास्ट. आणि हा जर सिंपल पास्ट टेन्स असेल, बिफोर वाक्यामध्ये आला असेल, तर पाठीमागं नियम असा आहे मित्रांनो, हर्षू सर इज सिंग सी ऑप्शन, संध्या मॅडम इज सी ऑप्शन, मुकिन सर इज सिंग ए ऑप्शन. ओके मित्रांनो, कळालं पाहिजे की ज्या वेळेला बिफोर हे कंजंक्शन येतं, सिंपल पास्ट टेन्स असतो समोर, त्यावेळेला पाठीमागं वापरायचं आहे मित्रांनो पास्ट परफेक्ट. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट विथ द ऑप्शन सी. सी हॅड लेफ्ट. ऍब्सोल्युटली करेक्ट. कॉमन मुद्दा, बऱ्याच परीक्षांना अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत. मुद्दा तुमच्या वहीत मित्रांनो नोट डाऊन करून ठेवा. टेन्सवरचा हा कॉमन मुद्दा जो परीक्षेला बऱ्याच वेळेला पास्ट परफेक्ट टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स सोबत कंबाईन करत असताना बिफोर हे कंजंक्शन वापरलं जातं आणि अशा वेळेला एके ठिकाणी सिंपल पास्ट आणि एके ठिकाणी पास्ट परफेक्ट वापरला जातो. हे मुद्दाम लक्षात ठेवा. बऱ्याच एमपीएससी खाली ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याला सुद्धा हा प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो की ज्यावेळेला हे कॉन्सेप्ट प्रत्येक टेन्सवरचे हे कॉन्सेप्ट आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. हे मी मुद्दाम सांगेन. या ठिकाणी लक्षात ठेवा, हा सिंपल पास्ट हे बिफोर ए कंजंक्शन आणि या ठिकाणी वापरायचं आहे पास्ट परफेक्ट. मंजुषा मॅडम ऍब्सोल्युटली करेक्ट. संध्या मॅडम पास्ट परफेक्ट अँड पास्ट टेन्स. क्या बात, व्हेरी गुड. सिंपल पास्ट टेन्स, दिस इज सिंपल पास्ट, दिस बिफोर इज द कंजंक्शन आणि हिअर यू नीड टू गो विथ द पास्ट परफेक्ट. दॅट इज द केस. ही कॉमन केस आहे आणि बऱ्याच परीक्षांना हे विचारले गेले. वहीत नोट डाऊन करा की अशा पद्धतीचा प्रश्न बऱ्याच परीक्षांना विचारला गेलाय. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल मित्रांनो, वेळ दिले तुम्हाला 30 सेकंड्स. अगेन द सेम पॉइंट इज ओव्हर हिअर. यू आर टू चूज द वर्ब. 4 options are there, A, B, C and D. Which will be the correct option for the given? Come on. यस मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय सुचतं? प्रश्नाकडे बघितल्यानंतर शब्दांकडे कायम लक्ष द्या मित्रांनो. काही शब्द पास्ट टेन्सला प्रेझेंट करतात, हे आपल्याला कळालं पाहिजे. हे तर तुम्हाला बदलायचंच आहे, कारण 4 ऑप्शन्स दिलेत, त्यात तुम्हाला बदलावं लागेल. एक शब्द दिसतो बघा, ॲगो. ॲगोचा अर्थ आहे पूर्वी. यस, पूर्वी अशा अर्थानं ज्यावेळेला ते वापरलं जातं, इट इज अ इंडिकेशन ऑफ पास्ट टेन्स आणि इट इज अ इंडिकेशन ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. मित्रांनो, हे जर आपल्याला कळालं तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना ह्या तर प्रेझेंट टेन्स आहे, दिस इज गॉन. हॅज लेफ्ट, हॅज मेट, दिस इज गॉन. ओके, हॅड मेट इथं बघा आणि हे मीट बघा, हे सुद्धा प्रेझेंट टेन्स खाली आहे. तुमचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो, हॅड मेट यायला पाहिजे, कारण ॲगोचा अर्थ आहे पूर्वी. पूर्वी रिप्रेझेंट्स द पास्ट टेन्स अँड दॅट इज द पास्ट परफेक्ट टेन्स असायला हवा. गायत्री मॅडम, यू वेंट ऍब्सोल्युटली करेक्ट फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो की संध्या मॅडम सी इज सेइंग. मित्रांनो, सी येणार नाही, कारण हा प्रेझेंट टेन्स झाला. मीट, हे बघा क्रियापद, मीट, मेट, आणखी मेट. मित्रांनो, कळायला हवं की ज्या अर्थी ॲगो हा शब्द आलेला आहे, पूर्वी हा शब्द कशाला रिप्रेझेंट करतो? हा पास्ट टेन्सला रिप्रेझेंट करतो. जर तो पास्ट टेन्सला रिप्रेझेंट करत असेल तर पाठीमागे येणारं वाक्य पास्ट टेन्स मध्येच असायला हवं. याचा अर्थ अगदी बरोबर गायत्री मॅडम, सूर्यवर्धन सर. मित्रांनो, उत्तर चुकलं तरी चालेल, पण मी ज्या अँगलनं प्रश्नाकडे बघण्याची तुम्हाला नजर द्यायला लागलोय, ती जर नजर तुम्हाला आली तर मित्रांनो मी म्हणेन खऱ्या अर्थानं तुम्हाला यायला चालू झालं. हे सगळं लिहून घेत चला, कारण ही नजर तुम्हाला द्यायला लावलोय की वाक्य बघत असताना कुठं बघायचं आहे. मेट नेहा सेव्हरल इयर्स ॲगो. ॲगो म्हणजे पूर्वी, अशा अर्थाने ते वापरलेलं आहे. यस, ऑप्शन ए इज ऍब्सोल्युटली करेक्ट, हॅड मेट. पुढचा प्रश्न मित्रांनो स्क्रीनवर तुमच्याकरता काय आहे बघा. हा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर देण्याकरता 30 सेकंदाचा वेळ. ही इज अ गुड ॲट रीडिंग पीपल डॅश ही did, isn't, does or doesn't. Question tag. Come on.
खूप सोपा प्रश्न म्हणता येईल हा. प्रशांत सर इज गिव्हिंग ऑप्शन दॅट इज बी, इजंट ही. यस, योगेश सर इज गिव्हिंग ऑप्शन सेकंड दॅट इज इजंट ही. ओके मुकुंद सर, ओके सुवार्ता मैडम, बी ऑप्शन सही जवाब. सही जवाब. यस, बिल्कुल ही सही. बी ऑप्शन इज ऍब्सोल्युटली करेक्ट. इजंट, कारण ही इज गुड ॲट रीडिंग. पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, गुड ॲट हे कायम लक्षात ठेवा बरं. गुड ॲट हे प्रिपोजिशन लक्षात ठेवा मित्रांनो. हे प्रिपोजिशन गुड ॲट हे मित्रांनो लक्षात ठेवा. हे विचारलं जातं आहे गुड ॲट. एखाद्या गोष्टीत एखाद्या माणसाकडे प्रावीण्य असतं त्यावेळा ही फ्रेज वापरली जाते गुड ॲट. हे लक्षात घ्या. इथं बऱ्याच वेळेला आपल्या चुका होतात. गुड इन असं होणार नाही. लक्षात घ्या, इट इज गुड ॲट येतं. ही फ्रेज बऱ्याच परीक्षांना विचारलेली आहे. नोट डाऊन करा. म्हणून मी सतत सांगतोय, एक वही एक पेन तुमच्याकडे असणं खूप गरजेची गोष्ट. एकाच प्रश्नामधून बऱ्याच नवीन गोष्टी आपण शिकू शकतो. हे गुड ॲट जे आहे हे बऱ्याच परीक्षांना विचारलेलं आहे. गुड ॲट, आय एम गुड ॲट मॅथ्स. आय एम गुड ॲट मॅथ्स. माझं गणित चांगलं आहे. आय एम गुड ॲट मॅथ्स. ॲट इन मॅथ्स होत नाही, ॲट मॅथ्स. हे लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा फोर्स देऊन सांगालो मित्रांनो, कारण असे प्रश्न 99% पोरांचे चुकतात आणि जिथं इतर चुकतात तिथं जर तुम्ही बरोबर असाल तर तुमचा जॉब मिळण्याची शक्यता दाट आहे. म्हणून मी सतत सांगालोय, प्रत्येक प्रश्नाकडे बघत असताना हा जरी क्वेश्चन टॅगचा जरी प्रश्न असला तर ही नवीन गोष्ट लक्षात घ्या, कारण प्रिपोजिशनचे प्रश्न हमखास चुकतात. गुड ॲट मॅथ्स, गुड ॲट मराठी, गुड ॲट इंग्लिश हे अशा पद्धतीनं आपल्याला वापरता येईल. गुड ॲट हे कायम लक्षात ठेवा. हे शिकण्यासारखं होतं. या प्रश्नामधून उत्तर बऱ्याच लोकांनी बरोबर दिलेलं आहे. दॅट इज इजंट ॲब्सोल्युटली करेक्ट. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. The next question for you is this. Come on. This is the question. Now select the most appropriate meaning of the given idiom. Clouds on the horizon. Something impossible, problem that could appear in the future. Being extremely cautious to fail extremely. Time has begun. यस मित्रांनो, अशा म्हणी, अशा इडम्स, प्रोव्हर्ब्स आपण इंग्रजीतल्या कधीही बघितलेल्या नसतात. हा एक सरावाचा भाग आहे. भाषा म्हणून शिकत असताना अशा गोष्टींचा सराव होणं, अशा गोष्टी ऐकत जाणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. आणि अशा गोष्टी जर आपण ऐकत गेलो तरच आपल्याला त्या यायला चालू होतील. प्रत्येक शब्दाकडे जर तुम्ही जाणीव करत बघत गेलात तर मित्रांनो या शब्दाचा अर्थ कोणी सांगेल का मला, की या शब्दाचा अर्थ काय? हॉरायझन. व्हॉट इज मिनिंग ऑफ हॉरायझन? हॉरायझनचा अर्थ काय होईल? हॉरायझन या शब्दाला तुम्ही तो वन वर्डला सुद्धा विचारला गेलेला मित्रांनो शब्द आहे हॉरायझन. व्हॉट इज मिनिंग ऑफ हॉरायझन? हॉरायझन या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला क्लाउड्स, क्लाउड्स या शब्दाला कदाचित तुम्ही ऐकलेलं असावं. क्लाउड्स या शब्दाचा अर्थ आहे ढग. पण हॉरायझन म्हणजे काय? ज्याला हॉरायझन, क्या बात, एम एस डॉल, क्या बात, बिल्कुल सही जवाब आपने दिया. बिल्कुल, कॉंग्रॅच्युलेशन. ओके, प्रशांत सर इज सिंग ए ऑप्शन, प्रिया मॅडम इज सिंग बी ऑप्शन. पण मला कोण सांगेल का व्हॉट इज हॉरायझन? हॉरायझन या शब्दाचा अर्थ काय आहे? हा शब्द वन वर्डला सुद्धा बऱ्याच वेळा विचारला जातो मित्रांनो. लक्षात घ्या, हॉरायझन या शब्दाचा अर्थ प्रॉब्लेम. यस, हॉरायझन या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो क्षितिज. ज्या ठिकाणी आकाश टेकल्यासारखं वाटतं ती इमॅजिनरी लाईन आहे, तिला म्हटलं जातं हॉरायझन. आणि हे लक्षात घ्या, क्षितिज समांतर, क्या बात. हॉरिझॉन्टल वरून हा शब्द आलेला आहे. हॉरिझॉन्टल लाईन असते बघा, समांतर अशी पॅरलल लाईन असते, त्याच्यातून हा शब्द आलेला आहे हॉरायझन. म्हणजे क्षितिज असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. बी ऑप्शन, क्लाउड्स, ढग. त्या क्षितिजावर ढग आलेले आहेत. वास्तविकता क्षितिजावर सूर्य असतो. सूर्य असण्याऐवजी ढग आलेले आहेत, याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे. क्षितिजावर आपण कायम काय बघतो? क्षितिजावर आपण बघतो तो म्हणजे सूर्य. आणि सूर्य हे प्रगतीचं लक्षण आहे, राईट. पण इथं मात्र ढग दिसा लागलेत, याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे मित्रांनो. उत्तर यायला पाहिजे ते म्हणजे बी. म्हणून सांगतो की ऐकल्यानं यायला चालू होईल. मराठीतल्या म्हणी तुम्ही कशा शिकल्यात? पुस्तकातून, वाचून, का तुम्ही ऐकून?
90% ज्या तुम्ही इडम्स आणि फ्रेजेस ज्या काही शिकलेल्या आहात मराठीतल्या त्या सगळ्या ऐकून शिकलेल्या आहात, कारण त्याचा संदर्भ लगेच लक्षात आला की ते कायम मनावरती नोंदवलं जातं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणून या सगळ्या फ्रेजेस आणि इडम्स जर आपण ऐकत गेलो तर मित्रांनो या सगळ्या यायला चालू होतील. सुंदर फ्रेज आहे क्लाउड्स ऑन द हरायझन, याचा अर्थ आहे प्रॉब्लेम दॅट कुड अपीअर इन द फ्युचर. असा प्रॉब्लेम की जो प्रॉब्लेम फ्युचर मध्ये येऊ शकतो त्याला म्हटलं जातं क्लाउड्स ऑन द हरायझन. टिपून घ्या, लिहून घ्या, पुन्हा बघा, विसरलं तरी चालेल पण पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर मात्र हे लक्षात राहील. पुढच्या गोष्टींकडे आपण वळू. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा, याचं उत्तर काय देणार आहात. वेळ दिलेला आहे 30 सेकंड्स. अगेन द क्वेश्चन इज ऑफ आर्टिकल्स. There are 2 blank spaces you are to fill up in. So you need to go for A, B, C or D. 30 seconds are given. You read the question and try to give the options from the board. Come on, go fast. प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचार करून द्या. टेक युअर टाइम. जल्दबाजी ना करे, कोई जल्दबाजी ना करे. यू जस्ट रीड द क्वेश्चन. व्हाट वुड बी द ऑप्शन? यू जस्ट टेक योर टाइम. गौरव सर, प्रशांत सर इज सेइंग डी ऑप्शन. मुकुंद सर इज सेइंग डी ऑप्शन. यस, क्या बात. गौरव सर अगेन सी ऑप्शन. यस, द yes, Harshu sir is D option. MS doll face JK B option. The क्या बात. योगेश सर, निकास सर, दीपक सर D option. यस. मित्रांनो प्रश्नाकडे बघत असताना एक नजर. आता या ठिकाणी मगाशी बोललो होतो बघा, तोच मुद्दा पुन्हा रिपीट. फ्रेज आणि क्लॉज या गोष्टी मित्रांनो अत्यंत महत्वाच्या. आर्टिकल्स वरती मोफत लेक्चर्स मी ऍप वरती टाकलेले आहेत. 5 ते 7 लेक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये हे सगळं शिकवलं गेलेलं आहे मित्रांनो. पुन्हा एकदा बघा, फ्रेज आणि क्लॉज. राईट. आता या ठिकाणी बघा बस आलेला आहे. राईट. बस दॅट हिमा बोर्ड्स, ह्याला मी म्हणतोय मित्रांनो काय सांगा, याला मी म्हणतोय क्लॉज. क्लॉज म्हणजे काय तर उपवाक्य जे ह्या नामाला एलॉबरेट करतं. बस कोणती? दॅट हिमा बोर्ड्स. बोर्ड्स म्हणजे ज्याच्यात प्रवेश करणे, ज्याच्यात चढणे. अशी बस की ज्यामध्ये हिमानं प्रवेश केलेला आहे, याला मी क्लॉज म्हणालोय. हा क्लॉज या नामाला एलॉबरेट करतो, याचा अर्थ द येणार आहे. पहिल्या ठिकाणी द येणार आहे हे कळालेलं आहे का? कारण समोर काय आलेलं आहे? क्लॉज आलेला आहे. म्हणून सांगत राहतो की क्लॉज आणि फ्रेज याच्यावर बरेच परीक्षेला प्रश्न विचारले जातात. क्लॉज म्हणजे उपवाक्य. हे जे बोर्ड्स आहे हे वर्ब आहे. हिमा इज अ सब्जेक्ट. हा सब्जेक्ट हे वर्ब हे क्लॉज आहे. मगाच्या वाक्यामध्ये आपण फ्रेज बघितली. या वाक्यामध्ये नामाच्या समोर फ्रेज दिलेली आहे आणि याच नामाची पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली आहे. नामाची पुनरावृत्ती होते त्यावेळेला मित्रांनो त्याच्या पाठीमागं द वापरलं जातं. म्हणून याचं उत्तर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे बी ऑप्शन, द आणखी द. ओके, सुवार्ता मॅडमना कळालेला आहे. हर्षू सर, हर्षू मैम, आई एम वेरी सॉरी, आई एम वेरी सॉरी, समझ में नहीं आता. आई एम वेरी सॉरी. हर्षू मैम, I went for Harshvardhan. Harshu, very good. Harshu ma'am, I'm very sorry. ओके, सुवार्ता मॅडम, मी बोललेलं कळालेलं आहे का बघा. फ्रेज आणि क्लॉज हाच कॉन्सेप्ट घेऊन TCS पॅटर्न बऱ्याच वेळा प्रश्न विचारतं की जेव्हा आपल्याला ते फ्रेज आणि क्लॉज कळणं अपेक्षित आहे. शब्दाचा फक्त समूह असेल तर त्याला फ्रेज म्हणा, जर समोर वाक्य असेल तर त्याला क्लॉज म्हणा. हे बघा या ठिकाणी कर्ता आहे, हे क्रियापद आहे, ह्या नामाच्या समोर आलेलं आहे, मी द वापरलं. या नामाची पुनरावृत्ती झाली म्हणून पुन्हा द वापरलं, कारण नामाची पुनरावृत्ती होते त्यावेळेला त्याच्या पाठीमागं मित्रांनो द वापरलं जातं. साधा नियम आणि उत्तर अगदी बरोबर. बी ऑप्शन इज ऍब्सोल्युटली करेक्ट. मंजुषा मॅडमने अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्या करता काय आहे बघा.
व्हेरी सिंपल क्वेश्चन. 30 सेकंदाचा वेळ. वाचून बघा काही सुचतंय का बघा. वेळ दिलेला आहे 30 सेकंड्स. कम ऑन. येस मित्रांनो, संध्या मॅडम म्हणतात की सर क्वेश्चन खूप आहेत बघायचे, कॉन्सेप्ट क्लिअर होत आहेत. व्हेरी गुड. कॉन्सेप्ट क्लिअर होणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे, की हळूहळू एक एक प्रश्न आपण बघत जातोय, त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करतोय. वेळ तर लागणार. तुमच्या आयुष्याचं पाठीमागचं पूर्वावलोकन तुम्ही करून बघितलं तर इंग्रजीसाठी तुम्ही प्रामाणिकपणे वेळ दिलेला आहात का, याचं उत्तर 99% नाही असं मिळतं. तुम्ही स्वतःलाच विचारून बघा. बाकीच्या सगळ्या विषयांना कदाचित तुम्ही वेळ दिलेला असेल, पण या विषयाकरता मित्रांनो तुम्ही कधीही वेळ दिल्याचं तुम्हाला आठवत नाही. आणि हा वेळ आपण प्रामाणिकपणे द्यायला लागलोय. एक विषय अगदी मुळातून समजून घ्यायचा आपण प्रयत्न करायला लागलोय. वेळ लागणार. कॉन्सेप्ट क्लिअर करत गेलो तर अशा पद्धतीची उत्तरं काढता येणं मित्रांनो 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की तुमच्यातली बरीचशी सुधारणा तुम्हाला दिसायला चालू होईल. हे मी मुद्दाम सांगतोय. अवघड काहीच नाही. जर मला गणित जमत असेल, इतिहास भूगोल वाचता येत असेल, जमत असेल तर इंग्लिश जमायला हवं. फक्त त्यासाठी द्यायला हवा तो म्हणजे वेळ. आणि तो आपण द्यायला लागलोय. स्वतःला समजून घ्यायला लागलोय आणि या सगळ्या गोष्टी बघायला लागलोय. व्हेरी गुड. आता या प्रश्नाचं उत्तर काढत असताना काही लोकांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. अश्विनी मॅडम इज सेइंग ए, आय वॉज प्रॅक्टिसिंग. आता या ठिकाणी उत्तर काढत असताना त्यांनी काय केलंय प्रश्न समजून घ्या. द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर. ओके, या वाक्यामध्ये एक एरर आहे. राईट. सिलेक्ट द ऑप्शन दॅट. ओके, रेक्टिफाय. रेक्टिफाय हा शब्द माहित आहे का? रेक्टिफाय याचा अर्थ की त्याच्यामध्ये बदल करणे किंवा त्याच्यामध्ये बदल करून लिहिणे अशा अर्थानं, बाजूला करणे अशा अर्थानं ते रेक्टिफाय वापरलं जातं. रेक्टिफाईज द एरर. तुम्हाला ती चूक शोधायची आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात येते का बघा, की या ठिकाणी व्हॉट डू यू डू देअर आणि दुसरं वाक्य दिलंय आय एम प्रॅक्टिसिंग फॉर कॉन्सर्ट. कॉन्सर्ट हा शब्द कदाचित तुम्हाला गेलाय का बघा. नवीन शब्द असावा. कॉन्सर्ट म्हणजे मैफिल. मैफिलीचा मी सराव करायला लागलोय. कॉन्सर्ट हा शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, की कॉन्सर्ट म्हणजे मैफिल. आता हे याच्यामध्ये बदल करून देत असताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात यायला पाहिजेत असं, की या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे, या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे. 2 वाक्य आहेत. एक वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये, दुसरे वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये. एक कॉमन नियम कायम लक्षात ठेवा मित्रांनो, थोडंसं लक्ष द्या, की कधीही प्रेझेंट टेन्स बरोबरच कंबाईन होईल. माझा मुद्दा लक्षात आला का? प्रेझेंट टेन्स हा प्रेझेंट टेन्स बरोबरच कंबाईन होईल. कधीही प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स बरोबर कंबाईन होणार नाही. मुद्दा लक्षात आला का बघा. समजा मी म्हणालो आय वॉज प्रॅक्टिसिंग. आता आय वॉज प्रॅक्टिसिंग हा पास्ट टेन्स झाला, पण पहिलं वाक्य प्रेझेंट मध्ये झालं, त्यामुळे हा निघून गेला. डीड आलं, डीड हा पास्ट टेन्स झाला. एक वाक्य पास्ट टेन्स मध्ये जाईल, दुसरं वाक्य प्रेझेंट मध्ये येईल. एक वाक्य फ्युचर मध्ये येणार नाही. आय विल बी प्रॅक्टिसिंग होणार नाही. उत्तर मित्रांनो यायला पाहिजे व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग? आय एम प्रॅक्टिसिंग फॉर द कॉन्सर्ट. मित्रांनो उत्तर तुम्हाला समजलेलं आहे का बघा. मी काय लॉजिक वापरलं ते कळालं असेल तर यस म्हणा. उत्तर काढण्याची कला सांगायला लागलोय. 2 वाक्य दिलेले आहेत. मला इतकंच कळालं की दोन्ही वाक्य मला एका कोणत्या तरी टेन्स मध्ये ठेवायला हवीत. एक तर प्रेझेंट टेन्स मध्ये ठेवायला हवीत किंवा पास्ट टेन्स मध्ये. समजा मी हे पास्ट टेन्स वापरलं तर एक वाक्य प्रेझेंट मध्ये जातं. हे वाक्य पास्ट टेन्स मध्ये गेलं तर एक वाक्य प्रेझेंट मध्ये जातं. त्यामुळे माझं उत्तर येणार आहे मित्रांनो बी. मी बोललेलं समजलेलं आहे का बघा. आणि वाक्य अगदी बरोबर आहे. व्हॉट आर यू डुईंग? तू काय करतोयस? आय एम प्रॅक्टिसिंग फॉर द कॉन्सर्ट. म्हणजे एके ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे, आणि याही ठिकाणी कोणता टेन्स आहे? प्रेझेंट कंटिन्युअस आहे. म्हणजे या गोष्टी आपल्याला मित्रांनो कॉमन सेन्सवर कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. अश्विनी मॅडमना कळालेलं आहे, शिवलिंग सरांना कळालेलं आहे. क्या बात. सुवार्ता मॅडमना कळालेलं आहे. अशा पद्धतीनं शिकण्याची कला.
ही कला. बरं असे प्रश्न आपण कधी बघितलेत का? असे शाळेत कधी प्रश्न झालेत का? कधीही कोणत्याही कॉलेजमध्ये मित्रांनो अशा पद्धतीचं इंग्रजी होत नाही. अचानक उठून आपण अशा सगळ्या गोष्टी लगेच नाही शिकू शकत. त्याला वेळ द्यावा लागतो आणि माझ्या मते तुम्ही प्रामाणिकपणे वेळ देत आहात आणि याचा उपयोग 100% परीक्षेमध्ये मित्रांनो होणार आहे. कुठेही तुम्हाला अडचण येताना दिसणार नाही. मी ज्या ट्रिक्स सांगायला लागलोय, त्या ट्रिक्स म्हणून मी सतत सांगालोय. अगदी जीव तोडून या सगळ्या गोष्टी सांगायला लागलोय. एक वही, एक पेन. माझ्या लेक्चरला बसत असताना 3 गोष्टी गरजेच्या आहेत. एक वही, एक पेन आणि तुम्ही स्वतः एकांतात असणं खूप गरजेची गोष्ट. तर या सगळ्या गोष्टी यायला चालू होतात. कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. येस मित्रांनो, वेळ संपले. बघता मित्रांनो वेळ संपले. बघता वाजलेले आहेत जवळ-जवळ 11:15 वाजायची वेळ झालेली आहे. झोपायची वेळ झाली प्रत्येकाची. राइट. म्हणजे मी ज्या वेळेला तुमच्याशी बोलत जातो त्यावेळेला मला तर समजत नाही, की वेळ कसा गेला आणि ज्या वेळेला माणसाला हे कळत नसतं आपला वेळ कसा गेला, त्यावेळेला त्या गोष्टीवर त्या माणसाचं प्रचंड प्रेम असतं. म्हणून तर कळत नाही, की त्या माणसाचा वेळ कसा गेला. जर तुम्हालाही कळालं नसेल, की आपला वेळ कसा गेला गुरुजीसोबत, तर 100% तुम्ही समजून चाला, की तुम्ही प्रेमात आहात इंग्रजीच्या. कारण अशा पद्धतीच्या प्रश्नांच्या सरावातून परीक्षेला जाणं तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे, ही मी गॅरंटी देईन. आजच्यासाठी मित्रांनो इथंच थांबू. उद्या पुन्हा एकदा नवीन प्रश्नांसोबत, नवीन गप्पा मारण्यासाठी, नवीन शब्द शिकण्यासाठी पुन्हा एकदा रात्री 10 वाजता याच ठिकाणी येतोय. काळजी घ्या, स्वतःला जपा. थँक यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.